कोल्हापुरात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं. अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार होते, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक डॉक्टर भारत पाटणकर यांनी केलं. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जात, धर्म, पंथ, लिंग आणि प्रांत यांच्या भेदांच्या साखळ्या तोडण्याचा संदेश देत संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर भारत पाटणकर यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव करताना वंचित, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या वेदना त्यांनी प्रभावीपणे मांडल्याचं सांगितलं. सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि शोषणाविरोधात अण्णाभाऊंच्या साहित्याने वैचारिक संघर्ष उभा केला, असंही त्यांनी नमूद केलं. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात अण्णाभाऊंच्या साहित्याच्या विचारांची आजची प्रस्तुतता या विषयावर परिसंवाद झाला. तर तिसऱ्या सत्रात दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडलं. विविध कवींनी समतावादी आणि परिवर्तनवादी कविता सादर केल्या. समारोप सत्रात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा झाला. आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. एकूणच अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश या राज्यस्तरीय साहित्य संमेलनातून देण्यात आला.